राज्यामधल्या 19,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होणं क्रमप्राप्त होतं. परंतु विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे निवडणूक प्राधिकरणानं या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत त्याला स्थगिती दिली. त्याच्या अगोदर निवडणूक प्राधिकरणानं अनेक संस्थांना पत्र दिली. त्यामध्ये सह्याद्री कारखान्याला त्यांनी पत्र दिलं की आपल्या सभासदांची यादी, त्यामध्ये पूर्ण शेअर असलेले सभासद, अपूर्ण शेअर असलेले सभासद, मयत सभासद यांची यादी सादर करा. त्यांनी ज्याप्रमाणे यादी मागितली त्याप्रमाणे याद्या सादर करण्यात आल्या. 27/1 पर्यंत त्यावर हरकती घेण्यासाठी अवधी होता. दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याच्या 3 लाख पोत्याचं पूजनाचा कार्यक्रम असताना मी सन्मान्य सभासदांना आवाहन केलं की आपल्या शेअरच्या रक्कमा आपण पूर्ण करा. त्याप्रमाणे 567 लोकांनी पैसेही भरलेले आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये परवा प्राधिकरणानं असा निकाल दिला की जे अपुरे शेअर्स आहेत त्यांचा त्यामध्ये समावेश करा. मूळ प्राधिकरणानं आम्हाला यादी मागितली त्याप्रमाणे आम्ही दिली. आमच्या पुढे प्रश्न असा होता, आम्ही सरसकट यादी जर त्या ठिकाणी दिली असती तर आमच्यावर असा आरोप झाला असता की यांनी अपुरे शेअरची यादी दिल्या म्हणजे हे बोगस मतदान त्या ठिकाणी करतायत, मेहतांची नाव देत आहेत, म्हणून आम्ही ती फोड केली. पण जो निकाल दिला त्या निकालाप्रमाणे आम्ही उद्या त्या सर्व सभासदांना त्या ठिकाणी यादीमध्ये समावेश करून देतोय. कारण हा कारखाना आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं उभा राहिलेला कारखाना, आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी याचं नेतृत्व केलं. आणि जे सन्मान्य सभासदांच्या अपुऱ्या रक्कम आहेत ते थोडं समजून घेतलं पाहिजे की शेअरची रक्कम 10,000 रुपये होती. गेल्या 5 वर्षापूर्वी ती रक्कम 15,000 करण्यात आली. 15,000 ही करण्यात आल्यानंतर काही सन्मान्य सभासदांचा ऊस येऊ शकला नाही. कारण काही जणांनी इतर पिकं घेतली, काही जणांनी भाजीपाला केला, टोमॅटो सारखी पिकं घेतली. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये हळद ही मोठ्या प्रमाणात घेतली जाते, आलं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. काही ठिकाणी द्राक्ष बागा लागल्या, त्यामुळे त्यांचा ऊस आला नाही. ज्यांचा ऊस आला त्यांची त्या ठिकाणी रक्कम ही 15,000 पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि हे सभासद आतापर्यंत सह्याद्रीच्या विचारावर, चव्हाण साहेबांच्या विचारावर, आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्या विचारावर काम करणारे हे सर्व सन्मान्य सभासद आहेत. त्यामुळं त्यांना हा अधिकार प्राप्त झाला, तो त्यांचा अधिकार होता. प्राधिकरणानं आम्हाला फोड मागितली म्हणून आम्ही यादी दिली. त्यामध्ये कुणालाही डावलायचा उद्देश हा नव्हता आणि नाही, हे या ठिकाणी मी नमूद करतो. विरोधक नाही, सह्याद्री कारखान्याचा सभासद हा 5 तालुक्याने विखरलेला आहे. आणि मी जे पाहिलं, मी लहानपणापासून या कारखान्याच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये फिरत असतो. सभासदाच्या मनामध्ये कधीही संभ्रम आतापर्यंत झालेला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार नाही.